नमस्कार. आता पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण काय कसं काढायचं ते बघितलंय. दोन व्हेरिएबल्स आहेत, एक्स अँड वाय व्हेरिएबल दिलाय, डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करायचं असतं. बट एक्स इज अ व्हेरिएबल ऑफ अनदर व्हेरिएबल. सो एक्स इज रिलेटेड टू आता इथे थीटा म्हटलंय. सो एक्स विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे. सो आपल्याला आधी डीएक्स बाय डी थीटा आणि डीवाय बाय डी थीटा काढून घ्यायला लागेल अँड देन आपण डीवाय बाय डीएक्स काढू शकतो. हे जे व्हेरिएबल आहे इथलं या फंक्शनचं व्हेरिएबल ते सेम असलं पाहिजे दोघांनाही, म्हणजे कॉमन असलं पाहिजे, तर आपण त्याचं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. सो डीवाय बाय डीएक्स काढायचंय, त्याच्या आधी आपल्याला डीएक्स बाय डी थीटा काढावं. इथे टी नाहीये ना, त्यामुळे डी टी नाही म्हणणार, आपण डी थीटा म्हणायला हवं. सो डीएक्स बाय डी थीटा इज इक्वल टू, सिंपल आहे डेरिव्हेटिव्ह, ए इंटू कॉट थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. सो मायनस साइन घेऊया मागे, कोसेक square theta. Similarly here dy by d theta is equal to d constant है, cosec theta चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस cosec theta cot theta. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ झाले असतील तुमचे तर ते वापरला. आता आपल्याला काय लागतं, dy by dx. therefore dy by dx is equal to डी वाय विथ रिस्पेक्ट टू वाय चं जे काय डेरिव्हेटिव्ह ते आधी इथे लिहायला लागेल, म्हणजे डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. हे काय पाठ करायची गरज नाही, लक्षात राहील, कारण डी वाय बाय डी एक्स हवंय ना, त्यामुळे डी थीटा कॅन्सल झालं की डी वाय बाय डी एक्स काय. सो हे न्यूमरेटर मध्ये येणार, हे डिनॉमिनेटर. सो डी वाय बाय डी थीटा इज मायनस बी कोसेक थीटा कॉट थीटा अपॉन इथे मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. सो काय काय कॅन्सल होणार आहे, मायनस मायनस प्लस झालं काय, त्याने एक कोसेक थीटा आणि इथे एक कोसेक थीटा कॅन्सल होईल. आता फक्त इथे कॉट थीटा आणि इथे कोसेक थीटा राहील. सो विच इज इक्वल टू बी अपॉन ए कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा. आता कॉट थीटा म्हणजे कॉस अपॉन साइन. अजून काही कॅन्सल होतंय का बघूया, हे आन्सर बरोबरच आहे पण अजून काही कॅन्सल होतंय का बघूया. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन आणि कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन. सो त्याच्यात काही कॅन्सल होतंय का बघणार आपण. काय काय होतंय आता, कॉट थीटाला काय लिहिणार आपण, बी अपॉन ए. कॉट थीटा म्हणजे इथे लिहूया कॉस अपॉन साइन, कॉस थीटा अपॉन साइन थीटा अपॉन कोसेक थीटाला काय लिहिणार, 1 अपॉन साइन थीटा. कॅन्सल होतंय म्हणून आपण एवढं केलंय तुमचं, कारण साइन थीटा कॅन्सल होणार आहे. इथे साइन थीटा म्हणजे cos थीटा राहिलं फक्त. सो विच इज इक्वल टू बी अपॉन ए cos थीटा राहिलं फक्त cos थीटा. सो दिस इज फायनल आन्सर. सो dy बाय dx इज इक्वल टू बी अपॉन ए cos थीटा. तो इतकं सिंपल असणार आहे. फक्त काय करावं लागेल, हे एक सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचं अँड देन dy बाय dx केलं की तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मिळेल.